हरिओम तत्सत. परमपूज्य बाबा मुक्त मनाने निसर्गाशी एकरूप होत. पाऊस पडला की आनंदाने नाचणारे त्यांचे हृदय त्यांना बाहेर पडण्याची प्रेरणा दे. पावसाळी वातावरण आहे आणि ते मैलोक गणती हिंडत आहेत. गावोगावी झाडे, पक्षी, रस्ते, माणसे, घरे यांच्या प्रसन्न चित्ताने घेतलेल्या सहवासातून असा अपूर्व व अनोखा आनंद लाभायचा. झाडांची, बगीचाची, पिकांची, फुलांची अनिवार्य हौस. आश्रमातल्या माळ्याला बरोबर घेऊन इथे हे लाव, तिथली कलम काढ, तिथे खत टाक. आपल्या इच्छेप्रमाणे त्यांनी बागीचा तयार करून घेतला. तऱ्हेतऱ्हेच्या भाज्या आश्रमाच्या मागल्या बाजूला लावल्या आहेत. मी डॉक्टर कुंदा आठवले. आज तुम्हाला मी स्वतः अनुभवलेले भक्तराज महाराज आणि त्यांच्या अनुभूती सादर करते. एकदा एका दिवाळीच्या वेळी आम्ही कांदळीला जमलो होतो. नाशिकहून पण काही मंडळी आली होती. 6 एकर शेतात ऊसाची लागवड केली होती. शिवाय कांदे आणि फुले यांचीही लागवड केली होती. तिथे एकच विहीर होती. त्या विहिरीचे पाणी घर आणि शेती यांच्या कामांसाठी वापरले जात होते, पण ते पुरेसे नव्हते. म्हणून 2 ठिकाणी बोरवेल खोदण्याचा प्रयत्न झाला, पण पाणी लागले नाही. शेवटी परमपूज्य बाबा म्हणाले, चला सगळे, आता मी तुम्हाला पाणी कुठे लागेल ती जागा दाखवतो. त्यांनी घरासमोरची जागा दाखवली. घरासमोर मोठा चौक होता आणि त्याच्या पुढे गुलाबाची बाग होती. त्या गुलाबाच्या बागेपलीकडील जागा त्यांनी दाखवली. बोरवेलचे खोदकाम करणाऱ्यांना बोलावण्यात आले. सकाळी 8 पासून त्यांचे काम चालू झाले. दुपारी 4:30 पर्यंत खोदकाम सुरू होते. 250 फूट खोल जाऊन सुद्धा पाणी लागले नाही. पैसा गेला आणि पाणीही लागले नाही, म्हणून सगळे निराश झाले. मी चौकात उभी होते. एवढ्यात श्री नंदूदादा तिथे आले. त्यांना खूप मनस्ताप झाला होता. ते मला म्हणाले, असले कसले तुमचे महाराज? दुसऱ्यांच्या शेतात जातात, त्यांना जागा दाखवतात, तेथे पाणी लागते, पण स्वतःच्या शेतात मात्र पाणी लागत नाही. मी त्यांना म्हणाले, माझ्या महाराजांविषयी असे बोलू नका. त्यांनी पाणी लागेल असे म्हटले आहे ना, तर ते लागेलच, हा माझा दृढ विश्वास आहे. नंदूदादा म्हणाले, कितीची पैज लावायची? मी म्हणाले, तुम्ही म्हणाल तेवढ्याची लावते. आणि अशा प्रकारे आमचा संवाद 1000 रुपयांची पैज लावून तेवढ्यापुरता थांबला. अंधार झाला होता. काही वेळाने खोदकाम करणारे मजूर तसेच श्री नंदूदादा, श्री ठुसे काका सगळे निघून गेले. छोटी मुले मात्र अजूनही ज्या ठिकाणी बोरवेलचे काम सुरू होते तिथेच खेळत होती. बाबा बाहेर निवांत झोपले होते. मुलांचा आवाज त्यांच्या कानावर पडला आणि बाबा मुलांच्या आयांच्या नावाने खूप रागावले. तिथे साप, विषारी किडे असतील, मुलांना सांभाळता येत नाही का? मुलांना काही चावले तर काय करणार? वगैरे वगैरे. ते ऐकून आम्ही सगळ्याच मुलांना आणण्यासाठी धावलो. त्या मुलांचे हात पकडून त्यांना आणताना मी एकाला विचारले, अरे एवढ्या काळोखात तुम्ही काय खेळत होता? तो म्हणाला, आम्ही विहीर खेळत होतो. मी म्हटले, कसली विहीर? इथे कुठे विहीर आहे? तर तो म्हणाला, त्या पाईपमध्ये दगड टाकले की डुबुक डुबुक असा आवाज येतो. चला तुम्हाला दाखवतो. आणि आम्ही पण त्याच्या मागे गेलो. आम्ही छोटे दगड पाईपमधून आत टाकले आणि आमच्याही असे लक्षात आले की पाईपमध्ये पाणी आहे. सकाळी परत मजुरांना बोलावल्या गेले. आणखी 5 ते 10 फूट खोल खाली खणल्यावर कारंजासारखे पाणी वर उडाले आणि चांगला 2 इंचाचा पाण्याचा झरा लागला. शेतीला भरपूर पाणी मिळाले. मी पैज जिंकले होते. माझ्या सद्गुरूंनी माझ्या दृढ विश्वासाला दिलेली ही पावतीच होती. सद्गुरू बाबांच्या लीला बाबाच जाणो. पण एवढे खरे की संसारातल्या जीवांच्या
मायेच्या प्रवाहातल्या अनंत जीवांच्या कल्याणासाठी बाबांची निवड त्यांच्या सद्गुरूंनी केली होती व तेच लीला कार्य सद्गुरू बाबांकडून करवून घेत होते. सद्गुरूंच्या संपूर्ण कृपेचे स्वामी होऊन बाबा आता जगताच्या कल्याणासाठी बाहेर पडले होते. त्यांचा स्वतःपुरते आता काहीच उरले नव्हते. त्यांचा संसार, त्यांचे घर आता त्यांचे उरले नव्हतेच. नामब्रह्माचे अनंत आनंद उधळत त्यांनी कित्येक जीवांचे कल्याण केले. अशा संतांची कहाणी म्हणजे अमृताची गोडी. श्री सद्गुरू अनंतानंदांच्या पूर्ण कृपेचे हे अप्रूप इथे प्रत्यक्ष नांदत आहे. त्याचा आस्वाद घ्यायला मात्र पूर्वसुकृताची जोडी असणे आवश्यक आहे. हरिओम तत्सत.